सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी चैताली कानिटकर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते। लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, झालो खरेच धन्य ऐकतो मराठी। धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी। बोलतो मराठी ऐकतो मराठी, जाणतो मराठी मानतो मराठी। हे गाणं ऐकल्यानंतर सगळ्याच प्रेक्षकांना समजलं असेल की खरंच आजचा मराठी भाषेचा हा दर्जा आपल्याला मिळालाय, तेव्हा सर्व मराठी बांधवांचे मी मनापासून अभिनंदन करते। भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणं हे खरंच आपल्यासाठी ही अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे। परंतु आपल्याला इथवर थांबून चालणार नाहीये। भाषेचा हा असाच प्रवास अखंड आपल्याला सुरू ठेवायचा आहे। भाषेचं जतन संवर्धन करायचं आणि भाषा अधिकाधिक समृद्ध करण्यासाठीची चळवळ उभी करायची। तेव्हा हे सगळं कशा पद्धतीने आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे ह्याविषयी मार्गदर्शन मिळवण्यासाठी आजच्या विषयाची निवड केली आहे। पाहूया आजचा विषय काय आहे तो। आज आपण बोलणार आहोत अभिजात मराठी भाषा, आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी स्टुडिओमध्ये आज दोन तज्ञ सखी इथे आलेले आहेत। आज आपल्या बरोबर आहेत ज्येष्ठ ख्यातनाम कवयित्री लेखिका डॉक्टर मंजुषा कुलकर्णी। नमस्कार। नमस्कार। कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते मॅडम। धन्यवाद। तसंच आज आपल्या बरोबर दुसरी सखी आहे, ती सुद्धा निश्चितच तज्ञ आहे। आपल्या बरोबर आहेत DG रुपारेल महाविद्यालयाच्या सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर अनघा मांडवकर मॅडम। नमस्कार मॅडम। नमस्कार। कार्यक्रमात आपलं देखील मनापासून स्वागत करते। खूप खूप धन्यवाद। अभिजात मराठी भाषा आणि खरंच आपल्या भाषेचं वेगळेपण आणि आपल्याला कशा पद्धतीने ही भाषा समृद्ध करायची आहे ह्या विषयावर आज आपल्याला दोघीही मार्गदर्शन करणार आहेत। सर्वप्रथम त्या दोघींचाही थोडक्यात परिचय आपल्याला करून देते। मंजुषा मॅडम बद्दल सांगायचं म्हणजे आधी ओळख सांगितलेलीच आहे, ज्येष्ठ साहित्यिका, ख्यातनाम कवयित्री आणि लेखिका, त्याचबरोबर MA MAd PhD नेटसेट सुद्धा त्या आहेत। प्रकाश वाटा या पुस्तकाच्या संस्कृत अनुवादासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार त्यांना प्राप्त आहे। विद्यारत्न कैलासवासी V.द. सर्जे गुरुजी प्रतिष्ठानचा जीवन गौरव पुरस्कार देखील प्राप्त, असे असंख्य पुरस्कार मॅडमना मिळालेले आहेत। त्याचबरोबर भाषा संचालनालयाच्या प्रमुख म्हणून त्या कार्यरत होत्या आणि फार महत्त्वाचं म्हणजे लोकसेवा आयोगात सर्वप्रथम येऊन राजपत्रित अधिकारी वर्ग 1 महाराष्ट्र शासनात कार्यरत। मराठीच्या काव्य विश्वात विश्वविक्रम त्यांनी केलेला आहे। 100हून अधिक पुस्तकं सुद्धा प्रकाशित आहेत। पुणे टिळक महाविद्यालयापीठांमध्ये त्या सर्वप्रथम आलेल्या आहेत। तेव्हा पुन्हा एकदा मॅडम आपलं मनापासून स्वागत करते। धन्यवाद। आपल्या ज्या दुसऱ्या तज्ञ सखी आहेत त्यांचाही थोडक्यात परिचय आपल्याला करून देते। डॉक्टर अनघा मांडवकर, DG रुपारेल महाविद्यालयाच्या सहाय्यक प्राध्यापक, पदवी पदव्युत्तर परीक्षेत मुंबई विद्यापीठातून सर्वप्रथम क्रमांक, मुंबई विद्यापीठातूनच विद्यावाचस्पती ही पदवी सुद्धा प्राप्त, नेटसेटमध्ये JRFने सन्मानित, दादोबा पांडुरंग तरखडकर नची केळकर स्मृती सुवर्ण पदकाने सन्मानित। महाराष्ट्र शासनाच्या अनेक उपक्रमांमध्ये त्यांची तज्ञ म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा शोधनिबंध त्यांनी प्रस्तुत केलेले आहेत। भाषा साहित्याशी निगडित असंख्य उल्लेखनीय कार्य त्या करत आहेत आणि पुढेही करत राहणार आहेत। मॅडम पुन्हा एकदा स्वागत करते आपलं। धन्यवाद। आणि आज अभिजात मराठी भाषा या विषयावर आपल्याला दोघीही मार्गदर्शन करणार आहेत। मी सर्वप्रथम मंजुषा मॅडम आपल्याकडे येते की खरंच आता जी घटना घडली आहे ती सगळ्यांनाच आनंदित करणारी आहे आणि विशेषतः अभिजात हा शब्द आपण ऐकतो, पण ह्या भाषेची नेमकी कशी उत्पत्ती झालेली आहे, त्याची व्युत्पत्ती काय आहे, त्याचा अर्थ काय आहे, हे आपल्याकडून आम्हाला जाणून घ्यायचं आहे। काय सांगा? प्रत्येक शब्दाला एक जन्मजात कहाणी असते। अभिजात हा शब्द ऐकल्याबरोबरच मनामध्ये काहीतरी खूप छान अशी कल्पना येते। प्रत्यक्ष अर्थ जरी लक्षात येत नसला तरी जन जा या संस्कृत धातूपासून जात असा शब्द तयार झाला आणि त्याचा अर्थ आहे जन्मलेला, तयार झालेला, जन्मलेली, तयार झालेली। ही भाषा अभिजात कशी आहे तर अभितः जाता इति अभिजाता, समग्र बाजूनी सर्वांगीण बाजूनी जी समृद्ध अशी तयार झाली आहे ती अभिजात भाषा असते। म्हणजे तिच्यात प्राचीनता असते,
श्रेष्ठत्व असतं, निरंतरता असते, स्वयंभूपणा असतो, म्हणजे स्वतःच्याच सामर्थ्याने जी पुढे येते. आणि म्हणूनच दर्जा, उत्कृष्टता, थोडक्यात काय तर आपण घरंदाज, कुलीन असे शब्द जे वापरतो ना, त्या सगळ्यांचं एक गोड मिश्रण म्हणजे अभिजात हा शब्द आहे. वा वा, मला वाटतं हे वर्णन ऐकल्यानंतर सगळ्यांनाच समजलं असेल हो. की काय पद्धतीने आपली भाषा किती समृद्ध आहे, संपन्न आहे आणि आपल्याला अशीच भाषा पुढे न्यायची आहे. तर आता मला अर्थातच अनघा मॅडम आपल्याकडे यावंसं वाटतं की आपण मराठी भाषेला आज खूप गौरवान्वित केलेलं आहे आणि मुळातच ती अभिजात आहे, हे तर वादातीत सिद्ध आहे. मग हे भाषेचं समृद्ध पण ज्यांनी पुढे आणलं, ज्यांनी याच्यात योगदान दिलं, मोलाचा वाटा दिला, त्या कोणाकोणाचा उल्लेख आपल्याला करावासा वाटतो या ठिकाणी, काय सांगाल? नाही, आणि खरंच आपण हा विचार करायला हवा. कारण जसं आपण अभिजात या शब्दाविषयी बोललो तसं भाषा हा शब्द जर पाहिला तर भाष्य या संस्कृत धातूपासून तो शब्द आलेला आहे. आणि भाष्य म्हणजे बोलणे, त्यामुळे बोलली जाते ती भाषा. त्यामुळे बोलण्यामध्ये, व्यवहारामध्ये, वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये ज्यांनी मराठी भाषेला टिकवून धरलं, तिचा वापर वाढेल, तिचा विकास होईल हे पाहिलं, त्या सगळ्यांची या निमित्ताने, या प्रसंगी आठवण आपण सगळ्यांनी काढायला हवी. कारण ही संस्कृती आहे बरोबर, की जे राबलेत आणि ज्यांच्यामुळे आज मराठीचा गौरव होतो आहे. आणि हा शतकानुशतकांचा इतिहास आहे. मग सुरुवात अगदी आपल्याला भक्ती संप्रदायांपासून पाहता येते की ज्यांनी अगदी ठासून की अमुक एक भाषा ही गिरवाणवाणी, देवांची वाणी, तर मग मराठी काय चोरांपासून आली का, किंवा माझी मराठी ही अमृताशीही पैजा जिंकू शकते, किंवा अगदी महानुभाव संप्रदायाच्या चक्रधर स्वामींनी सुद्धा जी भूमिका घेतली होती की मराठीतून ही सगळी मांडणी व्हावी. त्यामुळे धर्मज्ञान हे मराठीतून मांडलं जाऊ शकतं. कारण धर्माची शक्ती, ज्ञानाची शक्ती ही कुठेतरी मराठीच्या पाठीशी तिथे उभी राहिली. म्हणजे आपण हा खूप धावता आढावा घेतोय, नाहीतर हाच एक अख्खा विषय असू शकतो. पण त्याच्यानंतर मला आठवतात ते छत्रपती शिवाजी महाराज. कारण का इतक्या धामधुमीच्या काळामध्ये सुद्धा त्या जाणत्या राजाने हा विचार केला आणि राज्यव्यवहार कोश जो तयार करून घेतला. कारण अन्यथा शब्दांच्या अतिक्रमणाविषयी आपण नेहमी बोलत असतो, पण मग त्यासंबंधी काम काय व्हायला हवं आणि एखादा राज्यकर्ता जेव्हा भाषेच्या पाठीशी उभं राहतो तेव्हा काय घडतं हे आपल्याला चित्र तिथे दिसतं. मग अगदी आपण पुढे धावत धावत अव्वल इंग्रजी काळामध्ये जरी आलो तरी आपल्याला असं लक्षात येतं की आपल्या भाषेसाठी ना महाराष्ट्रात जन्मलेले जितके राबलेत तितकेच बाकीचे पण राबलेत. आणि मग त्यामुळे त्यांना मी मराठी इतर किंवा अमराठी म्हणणार नाही, कारण ते धर्माने, कर्माने, मर्माने मराठी आहेत. आणि मग तिथे आपल्याला थॉमस कॅन्डीनची सुद्धा आठवण काढता येईल की ज्यांनी विरामचिन्हांची परिभाषासारखं पुस्तक तयार केलं, किंवा आपल्याला मोल्सवर्थ यांची आठवण काढता येईल की ज्यांनी शब्दकोश तयार केला. आणि हे जे सगळे लोक आहेत ना, ज्यांनी कोश तयार केले, ज्यांनी सूची तयार केल्या, संदर्भ साधनं तयार केली. कारण जेव्हा आपण म्हणतो की मराठी फक्त घरीदारी बोलली जाणारी भाषा नाही राहता कामा, ती ज्ञानभाषा असायला हवी. तर ज्ञानभाषा असण्यासाठी तिच्यात अशी संदर्भ साधनं तयार करावी लागतात. आणि कुठल्याही प्रकारची अनुकूलता नसताना किंवा साधनं नसताना या लोकांनी राबून कित्येकदा एकेका व्यक्तीने आपलं अख्खं आयुष्य त्यासाठी खर्च केलंय. म्हणजे इथे आपण शंकर गणेश दाते यांचं स्मरण करू शकतो की गावोगावी जाऊन स्वतःच्या खर्चाने, स्वतःची पदरमोड करून, पुस्तकांचा शोध घेऊन ज्या माणसाने एकट्याने एक हाती मराठी ग्रंथसूची तयार केली, मराठी नियतकालिकांची सूची तयार केली, किंवा इथे आपण विका राजवाड्यांचं स्मरण करू शकतो. म्हणजे विका राजवाड्यांपासून ते अका प्रियोळकरांपर्यंत ही जी एक संशोधकांची परंपरा राहिली आहे. आणि ते संशोधन करण्यासाठी अस्सल साधनं मिळवणं, कारण आता हा अभिजात दर्जा जेव्हा आपल्याला मिळालाय तेव्हा त्या निकषांमध्ये शिलालेख, ताम्रपट वगैरे साधनांचा भाग आहे. या सगळ्या संबंधी काम करणारे हे जे सगळे लोक आहेत ना, मी नुसती नावं घ्यायची तरी सुद्धा सगळी यादी नाही उच्चारता येणार. पण शंगो तुळपोळे सर आहेत, विभी कोलते आहेत, विल भावे आहेत, महाराष्ट्र सारस्वतकार, या सगळ्यांचा उल्लेख करायला हवा. बरं, परत मौखिककडून लिखितकडे आणि लिखितकडून मुद्रिताकडे. मग हे जे मुद्रण तंत्रज्ञान आपल्याकडे नवीन आलं तेव्हा त्या लोकांनी जे परिश्रम घेतलेत, म्हणजे इथे निर्णय सागर मुद्रणालयाचा उल्लेख आपण करायला हवा. त्याच्यामधल्या माणसांची सुद्धा सगळ्यांची नावं मी घेऊ शकत नाही, पण म्हणजे मी असं म्हणेन निर्णय सागर मुद्रणालयाकडून ते आपण अगदी रकरू जोशी आणि मग आत्ताचे गिरीश दळवी सर IIT मधले, कारण ज्या लोकांनी टंक घडवलेत आणि मुद्रणाच्या क्षेत्रात मराठी यावी यासाठी प्रयत्न केलेत, तिथपासून मग आतापर्यंत आपण येऊन पोचू शकतो की नवतंत्रज्ञान. आणि हे जे संगणक माहिती तंत्रज्ञान आहे, ही जी नवमाध्यमं आहेत, यात मराठी कशी विकसित होईल. कारण युनिकोडमध्ये मराठीच्या बाबतीत काय घडावं या संदर्भात रकरू जोशी सरांनी जे प्रयत्न केलेले होते
म्हणजे मराठी ही सगळीकडे कशी वावरेल बरोबर. आणि ती सगळ्या अर्थाने कशी विकसित होईल, फुलेल, यासाठी या सगळ्यांनी खूप परिश्रम घेतलेत. खूप जणांची नावं आहेत, नाही, मला पहिली व्याकरण याबाबत लिहिणारे. आणि फार महत्वाचं तुम्ही एक गोष्ट इथे सांगितलीत की फक्त मराठी लोकांनी हे केलंय असं नाही, तर इतरांनी सुद्धा या बाबतीत प्रचंड आणि मोलाचं सहकार्य केलंय, काम केलेलं आहे. तर ह्या सगळ्यांचं, ज्यांचं नाव मॅडम म्हणाला तसं की सगळी नावं आपण घेऊ शकणार नाही, पण ज्यांनी ज्यांनी हे काम केलं त्या सगळ्यांना खरंच सलाम आहे. आणि त्यांच्या सगळ्या या कार्यामुळे आज आपण इथपर्यंत पोहोचू शकलो आणि हा दिवस बघू शकलोय. आता मला मॅडम आपल्याकडे यायचं आहे, मंजुषा मॅडम, की आपण ज्या वेळेला भाषा संचालनालयाच्या प्रमुख होतात त्यावेळेला शासन पातळीवर सुद्धा मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी, ती विकसित करण्यासाठी प्रयत्न होत होते. तर या संदर्भात आपण काय मार्गदर्शन कराल आम्हाला? तत्पूर्वी मी स्वातंत्र्यवीर सावरकरांचं मराठीचं योगदान या ठिकाणी नक्कीच सांगणार आहे, कारण या प्रवासात स्वातंत्र्यवीरांना विसरून चालणार नाही. त्यांनी आवर्जून मराठी भाषेतले शब्द देण्याचा खूप प्रयत्न केला आणि आपण त्यांच्या या कार्याला प्रणाम करू आणि मग मी या विषयाकडे वळते. मी भाषा संचालक होते 2015 ते 17 काळामध्ये, परंतु महाराष्ट्र शासनाच्या मराठी विभाग जो आहे किंवा भाषा संचालनालय जे आहे त्याची स्थापना महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेबरोबरच झालेली आहे आणि तेव्हापासून आपण मराठीसाठी वेगवेगळे प्रयत्न करतो आहोत शासकीय स्तरावरती. अभिजात भाषेचा प्रयत्न 2013 पासून आपण सुरू केला, तो अहवाल सादर झाला आणि आमच्या काळामध्ये आम्ही सतत पाठपुरावा करत गेलो. त्यावेळेला आपल्याबरोबर बंगाली भाषा तिथे होती आणि काही तांत्रिक अडचणींमुळे या 4-5 भाषांना, ज्या आता 5 भाषांना हा दर्जा मिळालेला आहे, तर ते एकत्रित होण्यासाठी म्हणून काही अडचणी होत्या. मराठी भाषेच्या अहवालात कुठलीही अडचण त्रुटी राहिलेली नव्हती. त्यामुळे शासन स्तरावरती आपण हा अहवाल फक्त सादर करून थांबलो नव्हतो, तर वारंवार आपण केंद्र सरकारकडे याचा पाठपुरावा करत होतो. अभिजात भाषा हा दर्जा मिळावा म्हणून जसं शासन स्तरावर प्रयत्न होत होते जसे, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या संस्था, व्यक्ती आणि मराठीचे अभ्यासक, लेखक, कवी हे सुद्धा त्यांच्या जीवनाचं स्वप्न असावं त्याप्रमाणे या अभिजात भाषेच्या दर्जाकडे डोळे लावून बसलेले होते. आता मराठीचा हा दर्जा वाढावा, तिची समृद्धता वाढावी म्हणून शासनाने केलेले प्रयत्न काय आहेत, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्याप्रमाणे राजव्यवहार कोश शिवाजी महाराजांनी तयार केला आणि आपल्या व्यवहारामध्ये मराठी शब्द असावेत, ते संस्कृत भाषेतून तयार करून घेतले त्यांनी. परंतु आता महाराष्ट्र शासनाने काय केलं तर आपल्या शासनात 100% म्हणजे 100% हा पूर्णतः मराठीचाच वापर झाला पाहिजे हा आग्रह धरला. आणि म्हणून कधी कधी लोक जरी शासनाची परिपत्रक कळत नाहीत असं म्हणतात, तरी देखील आपल्याला आपलीच भाषा पारखी झालेली आहे आणि म्हणून आपल्याला ती भाषा कळत नाही असं वाटतं. आपण आपल्या भाषेकडे पाठ फिरवतोय म्हणून शासनाने हा फार महत्त्वाचा प्रयत्न केला. मला वाटतं असे असंख्य प्रयत्न सुरू आहेत, त्याविषयी आपण बोलूया. पण एक फोन येतोय तो आपण घेऊया. आपल्याला मधुर मिसाळ प्रश्न विचारतायत बीडहून. नमस्कार. नमस्कार. कनेक्ट झाले का? नमस्कार. हो, बोला बोला. हा, माझा प्रश्न असा आहे की नमस्कार मॅम. बोला बोला. नमस्कार. निवेदिका मॅम असतील, कुलकर्णी मॅम किंवा मांडवकर मॅम, आपणा सर्वांना आणि दूरदर्शन परिवाराला, समस्त महाराष्ट्राला नमस्कार. नमस्कार. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय त्याबद्दल अभिनंदन. हो, प्रश्न विचारा आपला. हो, माझा प्रश्न असा आहे की मराठी भाषेमध्ये किंवा आपल्याला काही शोध प्रबंध किंवा आणखीन जर काही उच्च शिक्षण किंवा त्यामध्ये काही जर आपल्याला करिअर किंवा काहीतरी PhD वगैरे यासारख्या गोष्टी करायच्या असतील तर त्यासाठी मुंबई विद्यापीठाला आपण प्राधान्य देतात की पुणे विद्यापीठाला, आणि त्याचे मार्ग काय असतील? आणि सर्वात दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यायला खूप वेळ लागला, तर त्यासाठीचे मुख्य निकष काय आहेत आणि कुठल्या निकषांवर आपण खरे उतरलो की त्यामुळे आपल्याला हा दर्जा मिळालेला आहे? थँक्यू. नक्कीच. मला वाटतं आधी अनघा मॅडम आपल्याकडे येते, कारण त्यांचा हा प्रश्न आहे की साधारण शोधनिबंध प्रस्तुत करण्यासाठी म्हणा किंवा याच्यात आपल्याला करिअर करायचं असेल तर मुंबई विद्यापीठाची निवड करावी का पुणे विद्यापीठाची निवड करावी, काय सांगा? मी तर असं म्हणेन की त्या अभ्यासकाने आपल्याला कोणत्या अभ्यास विषयात काम करायचं आहे, कारण प्रत्येक विद्यापीठाची आपापली खासियत आहे, आपापलं विशेष क्षेत्र आहे की पुणे विद्यापीठामध्ये कुठल्या विषयांवर अधिक चांगलं काम होऊ शकतं, मुंबई विद्यापीठामध्ये कोणत्या विषयांवर अधिक काम सुरू होऊ शकतं, SNDT मध्ये. आणि फक्त ही 2 विद्यापीठं नाही आहेत, किंबहुना मी असं म्हणेन की आपण मुंबई विद्यापीठ, पुणे विद्यापीठ याच्या पलीकडे जाऊन आपण IIT मध्ये नाही का काही करू शकत? कारण सध्या माझी विद्यार्थिनी सायली थारळी ही डॉक्टर गिरीश दळवी यांच्या मार्गदर्शनामध्ये IIT
मध्ये विरामचिन्हांविषयी, मराठी विरामचिन्हांविषयी काम करते वा. आणि जिथे ती मुद्रणविद्या आणि भाषालिपी याच्या सीमारेषेवर येऊन काम करते. तर मला तर असं सुचवायला आवडेल की आपण पारंपरिक विषय क्षेत्र, पारंपरिक अभ्यास क्षेत्र यांचा अभ्यास करायलाच हवा. त्यासाठी मुंबई विद्यापीठ, पुणे विद्यापीठ, आता मराठीचं विद्यापीठही येऊ घातलेलं आहे, त्या बाबतीतही सुवार्ता येत आहेत. आणि या सगळ्यासोबत जरा वेगळ्या वाटांकडे सुद्धा आपण नक्की पाहायला हवं असं मी सुचवेन. नक्कीच थोडासा परीघ आपला विस्तारित आपला परीघ करण्याची विस्तारायला हवा. गरज आहे. नक्कीच दोघी असंच मार्गदर्शन आपल्याला पुढे सुरू ठेवणार आहेत. पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आपण मात्र कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेकनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. अभिजात मराठी भाषा हा आजचा आपला सखी सह्याद्रीचा विषय आहे आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या बरोबर आहेत डॉक्टर मंजुषा कुलकर्णी आणि डॉक्टर अनघा मांडवकर मॅडम. मंजुषा मॅडम आपल्याकडे येते. मधुर सरांनी जे 2 प्रश्न विचारले होते त्यातल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर तर आपल्याला दिले अनघा मॅडमनी. त्यांचा दुसरा प्रश्न होता की भाषेसाठी या अभिजाततेचा दर्जा मिळवण्यासाठीचे निकष साधारण काय होते, आणि मला त्यालाच जोडून आपल्याला विचारायचं आहे की याच्यामुळे आपल्याला फायदा काय होणार आहे आणखीन पुढे जाऊन काय. बरोबर. कोणत्याही भाषेला केंद्र सरकारद्वारे जेव्हा अभिजाततेचा दर्जा दिला जातो तेव्हा ती भाषा प्राचीन असायला हवी. म्हणजे किमान 2500 वर्षांचा तिचा साहित्यिक प्रवास असायला लागतो. आणि तो साहित्यिक प्रवास अतिशय ठोस, स्वयंभू जो शब्द मी वापरला की स्वतःच्या सामर्थ्याने त्या भाषेमध्ये साहित्य निर्माण झालेलं असायला लागतं. आणि हा महत्वाचा निकष आहे त्यातला. हा निकष पाळत असताना या भाषेचं जुनं रूप आणि नवं रूप याच्यामध्ये सांगड असायला हवी. म्हणजे अगदी प्राचीन रूप जे आहे त्या रूपापेक्षा आताचं रूप पूर्णतः भिन्न असं नको. त्यामध्ये काहीतरी सांगड, काहीतरी धागा असायला लागतो. हाही एक महत्वाचा निकष आहे त्यातला. त्याच्यानंतर सातत्याने त्या भाषेमध्ये साहित्यिक निर्मिती व्हायला लागते. म्हणजे कुठलाही कालखंड असा खूप मोठा काहीही घडलेलं नाहीये त्या भाषेत असं नको. तर निरंतरता, सातत्यता ही त्याच्यामध्ये असायला लागते. आणि सगळ्यात महत्वाचं साहित्य हे मौलिक असावं लागतं. म्हणजे त्या साहित्याने अन्य भाषांमधल्या साहित्यावर सुद्धा प्रभाव टाकलेला असायला पाहिजे. आणि या सगळ्या निकषांवरती आपली मराठी भाषा ही खरी उतरलेली आहे. आणि अगदी नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी आपल्या मराठी बांधवांसाठी ही आनंदाची वार्ता आलेली आहे. आता दुसरा जो प्रश्न आपण विचारलाय की त्याचे फायदे किंवा लाभ ते आपण घेऊया. पण एक फोन येतोय तो आपण घेऊया. आपल्याला अजिंक्य गोळे प्रश्न विचारतायत बदलापूरहून. नमस्कार. नमस्कार. हा नमस्कार. नमस्कार, बोला. हा, मला असं विचारायचं होतं की मराठी भाषेच्या वृद्धीसाठी कोणते उपक्रम आणू शकता येतील याविषयी काय सांगाल? नक्कीच नक्कीच आपल्या प्रश्नाचं उत्तर मॅडम देतील. पण मंजुषा मॅडम आपण बोलत होतात तर हे लाभांविषयी आपण आधी बोलूया मग प्रश्नाकडे. अगदी सगळ्यात मोठा लाभ असा असतो की केंद्र सरकार या भाषेच्या संपूर्ण विकासासाठी मोठ्या निधीची तरतूद करतं आणि तिच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध होतं. म्हणजे आता ही जबाबदारी केंद्र सरकारची होते. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचा निधी तर मिळणारच आहे, परंतु मार्गदर्शन मिळतं, तज्ज्ञ उपलब्ध होतात, आहे त्या गोष्टींचा विकास करण्यासाठी आणि त्याला नव्या मार्गाने, नव्या वाटेने नेण्यासाठी, प्रगतीच्या नव्या वाटा दाखवण्यासाठी केंद्र सरकार आपल्याला पूर्णतः मदत करतं. दुसरं म्हणजे 2 राष्ट्रीय पुरस्कार या भाषेतल्या विद्वानांना दरवर्षी मिळतात. तिसरं म्हणजे बोली भाषेच्या संवर्धनासाठी. कारण आपल्याला कल्पना आहे की भारत हा असा सुदैवी देश आहे की जगात जेवढ्या भाषा बोलल्या जातात त्याच्या कित्येक पटींनी जास्त भाषा आपल्याकडे बोली भाषा म्हणून आहेत, मुख्य भाषांच्याही उपभाषा म्हणून आहेत. तर या सगळ्या बोली भाषांच्या संवर्धनासाठी, जतनासाठी केंद्र सरकार प्रयत्न करतं. भारतातील सगळ्या विद्यापीठांमध्ये या अभिजात भाषांचं अध्ययन, अध्यापन आणि संशोधन करता यायला लागतं. म्हणजे ती एक सुविधा होते. प्राचीन ग्रंथांचा अनुवाद करता येतो, असे प्रकल्प घेता येतात आणि त्याला चालना मिळते. कारण अनुवाद हा असा सेतू असतो की जो एका भाषेतील विचार वैभव दुसऱ्या भाषेमध्ये नेता येतं आणि म्हणून अनुवाद फार महत्त्वाचा असतो. आणि प्राचीन भारतीय आपल्या मराठी ग्रंथांचा अनुवाद वेगवेगळ्या आणि जगातल्या, फक्त भारतातल्याच नाही तर जगातल्या भाषांमध्ये करण्यासाठी याच्यामुळे प्रोत्साहन मिळतं. महाराष्ट्रात आपल्याकडे आनंदाची गोष्ट म्हणजे संपूर्ण भारतात जेवढी ग्रंथालयं आहेत ना त्याच्यापेक्षा 25% ग्रंथालयं एकट्या महाराष्ट्रात आहेत. 12,000 इतकी ग्रंथालयांची आपली संख्या आहे आणि या ग्रंथालयांना सशक्त करण्याचं काम याच्यातून करता येतं.
नंतर याच्यामध्ये मराठी भाषेच्या उत्कर्षाला ज्या ज्या संस्था हातभार लावतात, ज्या व्यक्ती काम करतात, त्या सगळ्यांना या अभिजात भाषेला दर्जा मिळाल्यामुळे, भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे मदत करता येते. असे असंख्य लाभ आहेत आणि म्हणूनच भारतातल्या सगळ्या श्रेष्ठ अशा भाषिक चळवळी ज्या आहेत त्यांना अधिक वेग मिळतो. नक्कीच, आणि हा वेग आपल्यालाही नक्कीच मिळेल. हो. आणि मुळात हे जे आदान प्रदान आहे हे मोठ्या प्रमाणावर या सगळ्यामुळे होऊ शकेल हो. अशी कुठेतरी खात्री वाटते. अगदी. आता अजिंक्य सरांनी जो प्रश्न विचारला होता, अनघा मॅडम आपल्याकडे येते आणि या प्रश्नाचं आपण काय उत्तर द्याल, कारण आपण महाविद्यालयामध्ये आहात, प्राध्यापक आहात, तर एकंदरच या भाषा वृद्धीसाठी कोणकोणते उपक्रम राबवता येऊ शकतील, काय वाटतं? हो, कारण मी महाविद्यालयात शिकवत असल्यामुळे माझ्यासमोर मराठी भाषेचं वर्तमान आणि घडत असलेलं भवितव्य आणि या सगळ्या विषयीचे अगदी जमिनीवरचे प्रश्न हा सुद्धा सगळा भाग आहे. पण आत्ता मंजुषाताईंनी जी माहिती दिली त्याच्या बाबतीत मला फक्त एक थोडी जोड द्यायची आहे नक्कीच. की हो, यातले अनेक लाभ आपल्याला करून घेता येऊ शकतात, पण महत्वाचा भाग असा असतो लाभ होत नसतात, लाभ करून घ्यावे लागतात. आणि जसं आपण अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी गेली 12 वर्ष म्हणजे एक तप, वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न केले, तर आता इथे मग थांबता येणार नाही. मग आता हे जर लाभ खरोखर आपल्याला मिळायला हवेत तर त्यासाठी परत निश्चित पावलं उचलावी लागतील. कारण या सगळ्या घडामोडींनंतर वेगवेगळ्या अभ्यासकांनी लेख जे प्रकाशित केले आहेत किंवा सगळ्यात महत्त्वाचं भारत सरकारचं माध्यम माहिती केंद्र, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो यांच्याकडून जी आकडेवारी या निमित्त सगळी जाहीर झालेली आहे, तर आपल्याला असं लक्षात येईल की मल्याळम भाषेला साधारणतः 2013-14 कडेच अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, पण 2019-20 सालापर्यंत त्यांना प्रत्यक्षात कुठलाही निधी मिळाला नव्हता. हेच चित्र ओडिया भाषेच्या बाबतीत सुद्धा आहे. आणि आपल्याला असं गेल्या 4-5 वर्षातले जर आपण आकडे काढले तर एकंदर 6 भाषांना आत्ताच्या या निर्णयाच्या आधी एकंदर 6 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला होता. त्यामध्ये गेल्या 4-5 वर्षात तामिळ भाषेला सातत्याने दरवर्षी ते साधारण 15 कोटीचा निधी मिळवत आहेत. म्हणजे भाग असा आहे की तुम्हाला एक रकमी एक गठ्ठा निधी कोणी देऊन टाकणार नाहीये. ही जर आपली काही गैरसमजूत असेल तर आपण या सगळ्या उत्सवाच्या धुंदीतून थोडं बाहेर येऊया आणि प्रत्यक्षात काम करायला सुरुवात करूया. आपल्याला ठोस प्रकल्पांचे प्रस्ताव मांडावे लागतील, आपल्याला त्या प्रकारच्या संस्था, त्या प्रकारच्या यंत्रणा उभ्या कराव्या लागतील आणि वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करत असलेल्या अभ्यासकांना हाताशी घेऊन समिती असं नाही, पण आपल्याला ना या पद्धतीने ठरवत जावं लागेल. कारण तमिळ भाषेला तो निधी का मिळवता आला त्याचं कारण त्यांनी त्या प्रकारची कामं, म्हणजे आता मंजुषाताईंनी जो उल्लेख केला की प्राचीन साहित्याचं जतन असेल, संवर्धन असेल, त्याचं आत्ताच्या भाषेतलं अर्वाचीनीकरण असेल किंवा त्या भाषेच्या बोलींसंबंधीचं काम असेल, तर या सगळ्या बाबतीत त्यांनी प्रकल्प सुरू केलेत. खरं. आणि त्यासाठीची संस्थात्मक यंत्रणा उभी केली आहे. आता असं वाटलं, असं केलं, अशा पद्धतीने ही कामं होऊ शकणार नाहीत. आणि मग नुसतंच नाही तर मग काय असेल माहितीये, मग फक्त मिरवायचा मुकुट असेल. आपल्याला जर खरोखर लाभ त्याचा करून घ्यायचा असेल तर आपल्याला नियोजनपूर्वक ही सगळी कामं आता करावी लागतील आणि हे उपक्रम हाती घ्यावे लागतील. नक्कीच नक्कीच, कारण खरंच आहे की आपोआप काहीच घडणार नाहीये. म्हणूनच आपण म्हटलं की इथे आपल्याला थांबायचं नाही, खरं तर इथून सुरुवात आहे असं म्हणायला हरकत नाही. आपल्याला एक फोन येतोय तो आपण घेऊया. आपल्याला रुपेश रेडकर प्रश्न विचारतायत पनवेलहून. नमस्कार. हॅलो. हा, नमस्कार. नमस्कार, प्रश्न विचारा. नमस्कार. माझा प्रश्न आहे की सध्या जे नियतकालिकांमध्ये किंवा जी दूरदर्शन व्यतिरिक्त जे इतर न्यूज चॅनल आहेत तर त्याच्यावर जी मराठी भाषा वापरली जाते ती प्रमाण भाषेपासून फार वेगळी असते. त्याच्यात काहीतरी जे शब्द वापरले जातात जसे राडा आहे किंवा शेतकऱ्यांसाठी जे शब्द वेगवेगळे वापरले जातात ते प्रमाण भाषेपेक्षा वेगळे आहेत. आणि आता याच्यावर अभिजात दर्जा मराठीला मिळाल्यामुळे काही नियंत्रण येऊ शकेल का, किंवा अशा जे नियतकालक किंवा प्रसार माध्यमावर काहीतरी कायदेशीर बंधनं घालता येऊ शकतील का, हा माझा प्रश्न आहे. नक्कीच, मला वाटतं खूप चांगला प्रश्न त्यांनी विचारलाय. कारण खरंच आहे की मराठी भाषिक सुद्धा, मराठी बांधव सुद्धा ही भाषा वापरताना बरेचदा चुका करतो. आणि मला वाटतं मंजुषा मॅडम आपल्याकडे येते कारण भाषाविषयक दृष्टिकोनाविषयी आपण बोलणारच होतो. काय सांगा. फार सुंदर असा प्रश्न विचारलाय त्यांनी. कारण प्रसार माध्यमांमधनच मुळात भाषेचा प्रसार होतोय आता. ते सगळे वेगवेगळे प्रसार माध्यमं जर चुकीचं मराठी बोलू लागली तर
तीच प्रमाण मराठी आहे असं वाटू लागतं नव्या पिढीला. Correct. आणि म्हणून हा दृष्टिकोन बदलणं अतिशय गरजेचं आहे. आणि त्यांनी जे म्हटलंय की काही कायदेशीर बंधन येईल का, तर मी भाषा संचालक असताना सुद्धा असे प्रयत्न खरोखर केले होते की उच्चारण योग्य असायला पाहिजे, आघात शब्दांवरती देण्याचं तंत्र जे आहे ते योग्य असायला पाहिजे. आपल्याकडे मराठीत एका शब्दाला अनेक शब्द आहेत, परंतु आपण ते वापरत नाही आहोत. त्यासाठीच दृष्टिकोन फार महत्त्वाचा असला पाहिजे. काय तर अभिमान वाटणं आपल्या भाषेचा. आपण काय करतो, आपल्याला आपली मराठी भाषा सोडून अन्य भाषांविषयीच खूप कळवळा वाटू लागतो आणि अन्य भाषांचा दुस्वास करायचा नाहीये हो, पण माझं म्हणणं काय आहे की आपण आपल्या आईला फाटक्या लुगड्यात ठेवायचं आणि शेजारणीला पैठणीमध्ये मिरवायला आपणच लावायचं, ही कोणती रीत आहे? आणि म्हणून प्रेक्षकांनी जो प्रश्न विचारलाय तो अतिशय योग्य आहे. फक्त प्रसार माध्यमच नाही, आणि आत्ताच आपण जी चर्चा करत होतो की याच्यामध्ये आपण व्यक्तिशः प्रयत्न सुद्धा केले गेले पाहिजे. त्यात कुटुंबातून मराठी बोलली गेली पाहिजे, मराठी चांगली ऐकण्यात आली पाहिजे. कोणतीही भाषा ऐकली तरच बोलता येते. आज आपण मिश्र भाषा बोलतोय, काहीतरी खिचडी वापरतोय. म्हणजे हिंदी इंग्लिश काय म्हणतायत, हिंदी इंग्रजी मराठी अशी काहीतरी मिश्र भाषा आपण वापरतो आणि त्या सगळ्या गोंधळात आपण मराठीचे शब्द विसरतो आहोत. इतकी कोशसंपदा आहे, इतकं सगळं असताना हा दृष्टिकोन बदलायला पाहिजे. आता साधं उदाहरण देते की आजकाल आपण प्रत्येक जण बोलताना म्हणतो हो माझा नंबर घेतलास का, हा तो सेव्ह कर, सुरक्षित कर, तेही नाही वापरत. त्याच्याही पुढे एक हाय टाक. मी म्हणते मराठी माणसं हाय देतही नाहीत आणि घेतही नाहीत. कशाला हाय द्यायची? तिथे आपण नमस्कार म्हणावं, रामराम म्हणावं, काहीतरी मराठी शब्द वापरावेत. जोपर्यंत ही चैतन्यता येणार नाही ना बोलण्यामध्ये, तोपर्यंत भाषेचे हे सगळे आपल्या दैनंदिन लग्नाची पत्रिका आपल्या आयुष्यातला इतका महत्वाचा भाग असतो, हे संस्कार असतात. कशाला इंग्रजीतून पाहिजे, का मराठीतून असू नये? मी तर असा संकल्प केलेला आहे की जिथे इंग्रजीतून पत्रिका येते त्या लग्नाला मी उपस्थित राहत नाही. मी सांगते की तुम्ही मराठीत करा तर मी येते. आपण मोबाईलवरती जे संदेश देतो एकमेकांना भ्रमणध्वनीवरनं, ते संदेश सुद्धा आपण इंग्रजी लिपीतनं लिहितो. देवनागरी अशाने कधी आपली प्रसारित होणार? आपण देवनागरीतूनच लिहिलं पाहिजे आणि देवनागरीतूनच संदेशांचं वहन चलन वलन केलं पाहिजे. मला असं वाटतं की हे भाषेचे संस्कार आपल्या मनातून व्हायला पाहिजेत. आपण बाहेर पडलो, मुंबईकर तर बाहेर पडलो की त्यांना वाटतं की आता मी एकटाच मराठी आहे, बाकी सगळे हिंदी आहेत, हिंदी भाषिक आहेत, आणि मनानेच तो हिंदी बोलायला सुरुवात करतो. तर मला असं वाटतं की इथपासून मराठी बोलायला पाहिजे, तिचा स्वीकार केला पाहिजे, ती वाचता आली पाहिजे. ग्रंथालय खूप आहेत, मी संख्या सांगितली 12,000. वाचनालय पाहिजेत, वाचनासाठी लोक तिथे गेले पाहिजेत. वाचतो मज कोण येथे, घेईल का कोणीही दीक्षा, मज मनी वसते निरंतर, युगयुगांची ही प्रतीक्षा. काय उपयोग आहे? वाट पाहतायत ग्रंथालय, आपण जात नाही, वाचत नाही. म्हणून वाचन, लेखन, भाषण, संवाद हे सगळे मराठीतून झाले पाहिजेत. अभिमानाने आपण आपली मराठी बोलली पाहिजे. मराठी बोलल्यामुळे माझा दर्जा खालावतो हे ज्यांना वाटतं त्यांच्यासाठी मी सांगेन की मला इंग्रजी येत असली म्हणजे आपण प्रत्येकाने तरी देखील आपण मराठी आवर्जून बोलली पाहिजे. आणि म्हणून यासारख्या इंडो युरोपीय भाषाकुळातली ही जी आपली मराठी आहे, हिला अतिशय प्राचीन वारसा आहे. आणि हा सगळा दुधावरची साय असते ना, तसं या मराठीतलं साहित्य अतिशय गोड आहे. आणि म्हणून त्याचा प्रचार आपण केला पाहिजे. आणि तुम्ही म्हणालात ते की व्यक्तिगत पातळीवर जसं अगदी विनोबाजींनी वैयक्तिक सत्याग्रह सुरू केला, तसे वैयक्तिक भाषिक चळवळ उभा राहायला या निमित्ताने हरकत नाही. मग कुठेतरी मर्यादा घालण्याची गरज नाही पडणार, त्या अगदी आपोआप आणि निसंकोचपणे होऊ शकतील. या दोघी असंच मार्गदर्शन पुढेही आपल्याला करणार आहेत. पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आपण मात्र कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. अभिजात मराठी भाषा हाच आपला विषय आहे आणि मार्गदर्शन करण्यासाठी दोन तज्ज्ञ सखी इथे आहेत, डॉक्टर मंजुषा कुलकर्णी आणि डॉक्टर अनघा मांडवकर मॅडम. अनघा मॅडम, आता आपल्याकडे येते की जसं मंजुषा मॅडम म्हणाल्या की ही भाषिक चळवळ आपल्याला सुरू करायला हवी आणि सातत्याने पुढे सुरू ठेवायला हवी. तर या दृष्टीने आपल्याला विचारावं असं वाटतं की साधारण आपल्याला जे भविष्य दिसतंय भाषेसंदर्भात, आपण विद्यार्थ्यांना अगदी जवळून बघता आहात, तर साधारण भाषेसाठी काय कामं व्हायला हवीत असं आपल्याला वाटतं, किंवा आपला दृष्टिकोन एकंदरीत आपल्या दृष्टिकोनातून काय आहे हे आम्हाला ऐकायला आवडेल. म्हणजे मी आता इथे दोन अंगाने बोलेन, कारण हा जो भाग आपण म्हणतोय
की अभिजात दर्जा मिळाल्यामुळे व्यावसायिक संधी निर्माण होतील आणि ज्यामुळे विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा मराठी भाषा विषय घेण्यासंबंधीचा दृष्टिकोन कदाचित बदलू शकेल. जो आज असा आहे की मराठी विषय घेऊन नंतर काय करायचंय, म्हणजे काही मिळू शकणार आहे का, अगदी मराठी भाषकांच्या भाषेमध्ये सांगायचं तर भीक मागायची आहे का. तर हा ज्या भाषिक समाजाचा स्वतःच्या भाषेविषयीचा दृष्टिकोन आहे, तर तिथे मग कदाचित जर फरक पडायला हवा तर त्या व्यावसायिक संधी प्रत्यक्षात निर्माण होतील यासाठी काही कामं व्हायला हवीत. कारण कसं आहे, हे जे अनुदान मिळणार आहे ते वर्तमान मराठीच्या अभ्यासासाठी नाही मिळणार आहे. भाषेचा प्राचीन वारसा, त्यामुळे त्याविषयीचं जतन संवर्धन, त्या काळातल्या भाषेचा अभ्यास. आता प्रश्न असा आहे की आपण जेव्हा विद्यार्थ्यांना आता शिकवतो आहोत तेव्हा त्यांना यासाठीचं एक तज्ज्ञ कुशल प्रशिक्षित मनुष्यबळ म्हणून तयार करतो आहोत का, ते नाही करत आहोत. मग त्यामुळे कुठेतरी शिक्षण व्यवस्थेच्या पातळीवर आपल्याला या दुरुस्त्या कराव्या लागतील जेणेकरून हा सेतू सांधला जाईल की काय संधी असणार आहेत आणि त्यासाठीची पात्रता त्या मुलांकडे असेल. अन्यथा गंगा आली वाहून गेली, आमच्या हाती काही नाही आलं. हा एक भाग. दुसरा महत्वाचा भाग की काय काय कामं व्हायला हवीत, तर त्यासाठी मला थोडासा आधार घ्यावासा वाटतो. तो मगाशी एक दुवा सुटून गेला की जसं ताईंनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्याचा उल्लेख केला तसं मला एका व्यक्तीचा इथे आवर्जून उल्लेख करायचा आहे, ते म्हणजे शांताराम दातार सर, की ज्यांनी न्यायव्यवस्थेमध्ये मराठीला न्याय्य स्थान मिळावं यासाठी आपलं अख्खं आयुष्य वेचलं. आणि 2017 साली त्यांनी जी जनहित याचिका दाखल केली होती त्याच्यावर जो निकाल 2018 साली आला होता त्यामध्ये हे स्पष्ट निर्देश देण्यात आलेले आहेत की उच्च न्यायालयाच्या खाली असणारी म्हणजे जी कनिष्ठ महाविद्यालय, अकनिष्ठ न्यायालय आहेत, दिवाणी न्यायालय आणि इतर, तर त्या सगळ्या न्यायालयांमध्ये मराठी ही वापरली जाते. ती 21 जुलै 1998च्या शासकीय अधिसूचनेनुसार मराठी ही या न्यायालयांमध्ये वापरली जाते. पण जेव्हा ती प्रकरणं अपिलात जातात तेव्हा मात्र मराठी पक्षकारांना या सगळ्या गोष्टींची इंग्रजी भाषांतरं सादर करावी लागतात. आणि या सगळ्या बाबतीत अनेक गोष्टी घडण्याची गरज आहे. म्हणजे जे केंद्रीय पातळीवरचे शासकीय अधिनियम आहेत त्यांची सुद्धा मराठीमध्ये भाषांतरं व्हायला हवीत. मंजुषाताई या भाषा संचालनाच्या संचालक होत्या आणि त्यांनी स्वतः या अडचणी अनुभवल्या असतील. कदाचित आता इथून पुढे आपण अशी आशा करूया की याच्यात बदल होईल. तुम्हाला थोडंसं थांबवते कारण आपल्याला एक फोन येतोय म्हणून थांबवलं. आपल्याला शुभांगी मुळे प्रश्न विचारतायत रत्नागिरीहून. नमस्कार शुभांगी ताई. हॅलो हॅलो नमस्कार. शुभांगी मुळे बोलतेय रत्नागिरीतून. बोला. माझा प्रश्न असा आहे की आम्ही आता मराठी करतो पण तुम्ही बोलतानाच मॅडम सर असे शब्द वापरता, याला प्रतिशब्द काही निर्माण करता येतील का? नक्कीच नक्कीच, हे अगदी खरं आहे. आणि हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात असतोच. तर त्यांनी या विषयावर मला भर घालायला आवडेल की मला व्यक्तिशः मगासपासून चैताली ताईंना हे सुचवावंसं वाटत होतं की आम्हाला त्या बाई किंवा ताई असं म्हणतील का. अगदी आतापासून आपण सुरुवात करूया ताई म्हणायला. आणि ब्रेकच्या ऐवजी विश्रांती असं तुम्ही घ्यावं. आणि कारण त्यामध्ये जो जिव्हाळा आहे आणि त्यामध्ये जो आदर आहे तो मॅडम सारख्या औपचारिक शब्दामध्ये नाहीये. तर हो, आणि सरच्या जागी आपण महोदय म्हणू शकतो का, आचार्य म्हणू शकतो का. आणि हे जे पारिभाषिक शब्दांसंबंधीचं काम आहे किंवा मराठी प्रतिशब्दांसंबंधीचं काम आहे त्याच्यासाठी अनेक लोकांनी प्रयत्न केलेत. माधव जुलियानांनी केलेले आहेत, सावरकरांनी केले आहेत आणि आताही अनेक माणसं काम करता आहेत. फक्त मला पुन्हा एकदा मगाशी मी जो मुद्दा मांडत होते तो पूर्ण करता येईल का. कारण त्यासंबंधी हा जो अभिजात दर्जा मिळाला त्यानंतर जो कार्यक्रम झाला, शासकीय कार्यक्रम झाला, ज्यामध्ये माननीय मंत्री महोदय दीपक केसरकर यांनी ही भूमिका मांडलेली आहे की इथे आपण आता थांबता कामा नये. मराठी महाराष्ट्राची राजभाषा आहे, मराठीला आता अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय, पण मराठी आता उच्च न्यायालयाची प्राधिकृत भाषा व्हायला हवी. आणि त्यासाठी संविधान आपल्या सोबत आहे. कारण संविधानाच्या अनुच्छेद 348(2) मध्ये हा स्पष्ट निर्देश आहे की त्या राज्याच्या राज्यपालांनी राष्ट्रपतींच्या संमतीने जर हा निर्णय घेतला तर त्या राज्याच्या उच्च न्यायालयामध्ये इंग्रजी सोबत हिंदी सोबत त्या राज्याची जी राज्यभाषा आहे ती प्राधिकृत भाषा म्हणून वापरली जाऊ शकते. आणि मग आपल्याच राज्यामध्ये
न्यायव्यवस्थेतल्या कामासाठी आपल्याला इंग्रजीत भाषांतर करून घ्यायला लागणं आणि त्यासाठी पैसे मोजायला लागणं, बरोबर. हा जो एक अन्याय्य प्रकार आतापर्यंत सुरू आहे तो थांबवता येईल. मंत्री महोदयांनी त्या भाषणात म्हटलंय, तर मी फार आशेने बघतेय त्या गोष्टीकडेही की खरोखर मंत्रिमंडळ या प्रकारचा ठराव संमत करेल आणि राज्यपालांकडून याबाबतीत काही कार्यवाही होईल. तसंच जो मगासचा उच्च न्यायालयाचा निर्णय आहे 2018 सालचा, आणि त्यात त्यांनी भाषा संचालनालयाला येणाऱ्या अडचणींविषयी सुद्धा म्हटलंय की तिथे 2च अनुवादक आणि प्रत्यक्षात 33 अनुवादकांची गरज आहे. आणि याबाबतीत उदाहरण दिलं गेलेलं आहे शांताराम दातारांकडून आणि न्यायव्यवस्थेकडून की केरळमध्ये या प्रकारे कशा पद्धतीने मग तो एक आयोग नेमला गेलेला आहे आणि त्या पद्धतीने योग्य प्रकारच्या माणसांची निवड, कारण इथे तज्ञता हवी. काय माहिती, आपण मगासपासून बोलतोय ना, पण या सगळ्या म्हणजे हा दर्जा मिळालाय तर दर्जा राखता यायला हवा, खरंय. आणि दर्जा राखायचा तर गुणवत्ता हवी. आपण हे जे वाद घालतोय ना याच्यापेक्षा प्रमाणीकरण ही आपल्याला आपल्या भाषेच्या विकासासाठी लागणार आहे आणि बोलींचे जिवंत झरे सुद्धा आपल्याला आपल्या भाषेच्या विकासासाठी लागणार आहे. या सगळ्याचा समन्वय आपण कसा करणार आहोत, या सगळ्या बाबतीत आपण सक्रियपणे पावलं कशी उचलणार आहोत आणि आपण कुठेतरी खरोखर कामाला कसे लागणार आहोत. म्हणजे ते जे कष्ट आहेत ना, ते कष्ट आता आपण घ्यायला हवेत आणि दूरदृष्टीने नियोजनपूर्वक कष्ट घ्यायला हवे आहेत. तर या सगळ्या मी अपेक्षा बाळगते की अभिजातच्या नंतर हे सगळं घडावं. अभिजात आहे पण ती कालसुसंगत राहावी आणि ती आधुनिकतेकडे जावी. खरंय, हे इथवर आपल्याला थांबून नाही चालणार. आता हे कार्य आपल्याला पुढे सुरू ठेवायचं आहे. आता मंजुषाताई आपल्याकडे येते की फार महत्त्वाचं म्हणजे की भविष्यात आपली साधारण कर्तव्य, भाषाविषयक दृष्टिकोन आपण आम्हाला सांगितला तो कसा असला पाहिजे. तर आपण भविष्याच्या दृष्टिकोनातून कर्तव्यांचाही विचार करूया, कारण वैयक्तिक स्तरावरच आपल्याला हे काम करायचंय. तर काय आपण याविषयी अधिक सांगाल? एक जो मुद्दा आता न्यायालयीन मराठी वापराबद्दलचा निघाला होता त्याविषयी सांगते आधी, की न्याय हा माणसाला त्याच्या कळत्या भाषेत मिळाला पाहिजे असं म्हणतात. त्यालाच जर कळलं नाही की आपल्याला न्याय मिळतोय की अन्याय होतोय आपल्यावर, तर तो फार मोठा प्रश्न असतो. आणि म्हणून शांताराम दातारांनी सुरू केलेल्या या चळवळीचा शासनाने दखल घेऊन केलेला एक प्रयत्न म्हणजे न्याय व्यवहार कोश आपण तयार केला. आणि तो न्याय व्यवहार कोश असा वाट बघतो की तो उघडेल कोणीतरी अधिवक्ता, बघेल विधिज्ञ एखादा, त्यातले शब्द वापरेल आणि मग ते तयार होईल सगळं. परंतु असं होत नाहीये. यासाठी मी आवाहन असं करते की आपण कोणत्याही व्यवसायात असलो, आपण कोणत्याही प्रकारे काम करत असलो तरी तिथे मराठी कशी नेता येईल, कारण प्रत्येक गोष्ट शासन नाही करू शकत. शासनाने करून ठेवले. परिभाषा कोशांचा उल्लेख निघाला मगाशी. मी स्वतः संचालक असताना आम्ही परिभाषा कोश तयार करून, ॲप तयार करून अगदी मोबाईलवरती तुमच्या भ्रमणध्वनीवरती हाताशी शब्द दिलेत. बरोबर. परंतु ते वापरतच नाही आहोत आपण. मग याचा अंतर्गत ही प्रेरणा आता आपल्या सगळ्यांना जागी करायला पाहिजे की ही अभिजात भाषा 2500 वर्षांचा समृद्ध वारसा घेऊन आपल्या दारातशी उभी आहे. तिला तशीच पुढे तिचा दर्जा राखतच पुढे जायचंय, हा विचार बरोबर आहे. आणि त्यासाठी व्यक्तिशः जे प्रयत्न करणं गरजेचं आहे, त्याच्यामध्ये जसं न्यायालयात माननीय न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही तो न्याय व्यवहार कोश पूर्ण केला आणि तो इतका चांगला झालाय. बरं, आणखी एक सांगते, आपल्याकडे इंग्रजीमधनं न्याय व्यवस्था तयार झाली, त्याच्या आधी आपल्याकडे भारतात न्याय व्यवस्थाच नव्हती का? होती. आपल्याकडे हजारो वर्षांपासून जे स्मृती ग्रंथ आहेत ते एका अर्थाने न्याय व्यवस्थेचे कायदे लिहिलेले ग्रंथ आहेत. मग आपल्याकडे जर हे सगळे समृद्ध अशा वारसाच्या रूपाने उभे आहेत तर आपण त्याचा वापर करायला पाहिजे. प्रत्येक क्षेत्रामध्ये जसं IITचा उल्लेख निघाला, आता नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये याचाच उल्लेख केलाय की तुम्ही कुठल्याही शाखेचं शिक्षण घेत असा, तुम्हाला तुमची मातृभाषा आणि जी प्राचीन भाषा आहे जिच्यातून सगळा उगम झालाय ती संस्कृत भाषा, यांचा अभ्यास केल्याशिवाय आपण भारताची ही समृद्ध परंपरा जगासमोर मांडू शकणार नाही. ज्याला विश्वगुरु पदाचं आपण स्वप्न पाहतोय ते पुन्हा एकदा जर करायचं असेल तर आधी मराठीसाठी हे सगळे प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपल्याला आवर्जून मराठी म्हणजे एक संकल्प करावा. अगदी सगळ्या म्हणजे प्रेक्षकांना मी विनंती करते की एक साधा संकल्प करून पाहावा की सकाळी आपले डोळे उघडल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण पूर्ण मराठीतच बोलण्याचा संकल्प जर केला तर आपोआपच हळूहळू सवयीने आपण ते करू शकणार आहोत. आणि म्हणून आपल्या घरात असो, दारात असो, म्हणजे उंबऱ्याच्या आत, उंबऱ्याच्या बाहेर जेवढी काही क्षितिज आहेत त्या प्रत्येक ठिकाणी आपण आपल्या माय मराठीचा हा उत्सव
जसं आता ताईंनी सांगितलं की तो फक्त एक थोड्या क्षणाचा आनंदोत्सव नको, बरोबर. तर तो कायम टिकला पाहिजे. आणि हे अगदी बरोबर आहे. त्यासाठी प्रत्येकाचे प्रयत्न गरजेचे आहेत. अगदी फेरीवाला वस्तू विकतोय त्या वस्तूच्या नावापासून. आज मला सांगा, तुम्ही दुकानात गेलात आणि पुरुषासाठी वरचा अंगरखा विकत घ्यायचा असेल तर तुम्ही शर्टच म्हणतात. त्याला सदराई नाही म्हणत, अंगरखाई नाही म्हणत, आपण शर्टच म्हणतो. कारण आपल्याला आता शर्ट शिवाय दुसरा शब्द नाहीच आहे मराठीत, अशी आपली कल्पना झाली. बरोबर. तर मला असं वाटतं किती गोड शब्द आहेत आपल्याकडे. पर्कल आहे, पोलक नक्कीच. आहे, असे अनेक सुंदर शब्द आहेत जे असे धुळखात पडलेत. तर हे सगळे पुन्हा आले पाहिजेत. मी जसं म्हणाले तसं वेगवेगळ्या स्तरांवर याचे प्रयत्न तर होतातच आहेत, झालेही पाहिजेत, पण पहिल्यांदा व्यक्तिशः पातळीवर झाले पाहिजे. नक्कीच नक्कीच. आणि मला वाटतं लोकमान्य टिळकांनी सुद्धा स्वदेश, स्वराष्ट्र आणि स्वभाषा यांचा कधीही त्याग करू नका असं सांगितलं होतं. आणि कुठेतरी हे वाक्य आपण वाचलेलं असतं, पण ते आपल्या व्यवहारामध्ये आपण आणतो का, हे खरंच आहे. वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. आपण कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. आजचा आपला विषय आहे अभिजात मराठी भाषा आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या बरोबर आहेत डॉक्टर मंजुषा कुलकर्णी आणि डॉक्टर अनघा मांडवकर. ताई तुमच्याकडे येते की बरेचदा असं विद्यार्थ्यांच्या मनात येतं, किंबहुना ज्या वेळेला आपण महाविद्यालयात प्रवेश घेतो त्याच वेळेला मराठी विषयाची निवड करायची की नाही इथपासून सुरुवात होते. कारण मराठी भाषेत आपण पुढे काही करूच शकणार नाही. पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण गेल्यानंतर आपल्याला फारशा करिअरच्या वाटा खुल्या होणार नाहीत मराठी साहित्य किंवा मराठी विषय घेऊन, असे अनेकांचे गैरसमज आहेत. तर याबाबत आपल्याकडून मार्गदर्शन हवंय. कारण इथून कुठेतरी ना मराठीशी आपलं जरासं नातं दुरावत जातं आणि ही वस्तुस्थिती आहे ती टाळता येणार नाही. तर काय सांगाल आपण याविषयी? हो, या प्रश्नाचा आपण गंभीरपणे विचार करावाच लागतो. त्याचं कारण की इंग्रजी भाषा सगळेजण शिकतात ती शेक्सपियरची भाषा असते म्हणून नाही, तर इंग्रजीतनं भाकरी मिळवता येते म्हणून. आणि मग प्रश्न नेहमी हा असतो की मराठी भाकरीची भाषा आहे का, तर मराठी पुरणपोळीची पण भाषा असू शकते. पण प्रश्न असा आहे की मला पुरणपोळी बनवता येते का, माझ्याकडे विकण्याजोगी काही कौशल्य आहेत का. कारण ना आता हा काळ बदललाय. आपण जागतिकीकरणानंतरच्या काळाविषयी बोलतोय आणि इथे आपण ना फार स्वप्नाळू आदर्शवादी परिभाषेत नाही बोलू शकत. इथे व्यावसायिक राहावं लागतं, व्यावहारिक राहावं लागतं आणि या गोष्टी आपण आत्मसात करायला हव्यात. कारण संस्कृती, मूल्यदृष्टी ही आपली ताकद राहिली आहे, ही आपली ओळख राहिली आहे. पण त्या जोडीला व्यावसायिक असणं ही आपण आपली ओळख बनवायला हवी. मी माझ्या मुलांना जे सांगते तेच इथे मी सगळ्यांना उद्देशून म्हणेन. जसं मी मगाशी मधुर सरांच्या आपल्या एका प्रेक्षकांच्या प्रश्नालाही उत्तर देताना म्हटलं की आपण जरा पारंपरिक वाटांच्या पलीकडच्या वाटांचा विचार करायला हवा. म्हणजे ज्या पेल्यामध्ये पाण्यामध्ये मीठ आधीच भरलेलं आहे तिथे आपण किती मीठ टाकत बसणार आहोत. म्हणजे ज्या क्षेत्रांमध्ये आता नोकऱ्या, म्हणजे शासकीयच नोकऱ्या मिळायला हव्यात, शिक्षण क्षेत्रात पारंपरिकच नोकऱ्या मिळायला हव्यात, हाच आग्रह जर आपण धरून राहिलो तर नाही होऊ शकणार. पण शैक्षणिक तंत्रज्ञानासारखी नवी काही वाट आहे, तर तो काही भाग शिकून आपण तो मराठी भाषेच्या अध्ययन अध्यापनासाठी फार चांगल्या रीतीने वापरू शकतो का आणि त्यातनं आपण आपल्याला व्यावसायिक संधी मिळवू शकतो का. मराठी भाषकांना मराठी शिकण्यात रस नाहीये, पण अन्य भाषकांना मराठी शिकण्यामध्ये खूप रस आहे. म्हणजे माझ्याकडे असे अनेक प्रश्न येत असतात की मला मराठी शिकायची आहे, तर त्यासाठी काही संसाधनं आहेत का, ती सुचवाल का. आणि आपण जर नीट पाहिलं तर नवमाध्यमांमध्ये आपल्याला यासाठीची संसाधनं किती मिळतात आणि ती गुणवत्तापूर्ण किती मिळतात. मग त्यासाठीचे अनुप्रयोग तयार करणं, पण मग त्यासाठी तंत्रज्ञान शिकावं लागेल. मी जर असं म्हटलं की मी फक्त मराठी भाषा साहित्यातली पदवी घेणार आणि मला फक्त भाषा साहित्याचा इतिहास, भाषाविज्ञान, व्याकरण, काही साहित्यकृती एवढंच माहीत असणार, आधी एक तर ते पण माहीत असायला हवं. मी हे फार परखडपणे बोलते आहे, पण मराठी भाषा साहित्याचे आपण जे सगळे विद्यार्थी आहोत, अध्यापक आहोत, तर आपल्याला आपल्या विषयामध्ये नक्की किती येतं आहे जे आपण बाहेर विकू शकतो. आणि त्याच्या पलीकडचा भाग की याच्या पलीकडे, या ज्ञानाच्या पलीकडे, हा आशय आहे, हा कंटेंट आहे, याच्या पलीकडे मला तंत्रज्ञान किती येतं, मी तंत्रज्ञानातल्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये मग मराठी आणू शकते का, त्यातनं मराठीचंही भलं होईल आणि मला व्यावसायिक संधीही मिळतील. खरं. आणि या सगळ्याच्या संदर्भात माध्यमांमध्ये असणाऱ्या संधी, परत त्या पारंपरिक माध्यमांच्या पलीकडे आज युट्यूबवरती, इंस्टाग्रामवरती अनेक लोक आपली जीवनं घडवता आहेत. मग आपण का मागे राहतो आहोत. मी थोडंसं धडक देण्याची, पण ती निर्बुद्धपणे धडक देण्याची गोष्ट नाहीये,
पद्धतशीर योजना आखून व्यवस्थित आखून तो गणित आखून व्यवस्थित अभ्यास करून त्याच्यामध्ये कृतिशील राहणं आवश्यक अभ्यासोनी आहे. प्रकटावे. बरोबर आहे, खरं आणि आहे, हे म्हणजे आपण बाजारात जरी उभं राहणार आपली कौशल्य विकायला तरी अभ्यास सोबत असलाच पाहिजे. कौशल्यांचाही अभ्यास करायला लागतो. मात्र ही दृष्टी ही आपण घडवायला हवी की आपल्याला विकता आलं पाहिजे. नक्कीच नक्कीच. मंजुषाताई आपल्याकडे येते की आपण साहित्य निर्मितीच्या बाबतीत खरंच 100हून अधिक पुस्तकं आपली प्रकाशित आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने आपण साहित्यात वाटचाल करत आहात. तर आपल्या मराठी साहित्याचे कुठलं वेगळेपण आणि वैशिष्ट्य आपल्याला जाणवतं, काय सांग? सगळ्यात आधी सांगते की जगामध्ये मराठी बोलणारे लोक 113 देशांमध्ये आहेत. बर. मराठी ही बोलणाऱ्यांच्या संख्येवरून 2011च्या जनगणनेनुसार 10व्या क्रमांकावर आहे. भारतात ती 3ऱ्या क्रमांकावर आहे. आणि इतकी सगळी वैशिष्ट्ये असताना 9 राज्यांमध्ये 4 संघराज्यशासित प्रदेशांमध्ये इतक्या सगळ्या ह्याच्यात मराठी भाषा बोलली जात असताना मग तिच्या साहित्याचा विचार होतो. सर्जनशीलतेने हे साहित्य निर्माण म्हणजे जे गतानुगतिक जसं आत्ता आपण म्हणालो की अभ्यासून प्रकटावे तसं साहित्याची निरंतर निर्मिती होत राहणं ही गरजेचं आहे. मला इथे कौतुक करावं असं वाटतं नव्या पिढीचं, युवकांचं, की ते आता खूप चांगले ब्लॉग चालवत आहेत मराठीतले. वाचक तिथे भेट देत नाहीयेत ही एक मोठी समस्या आहे. तरुण मुलं चांगलं लिहायला लागली आहेत आणि हे लिहितं राहणं, असं म्हणतात की लिहिता तुमचा हात वळतो, तसं आता हाताने जरी लिहिणं नसलं तरी संगणकावरती तुमची पावलं वळायला लागली आहेत आणि हे खूप महत्त्वाचं आहे. आता याच्यात वैशिष्ट्य सांगते की मराठी साहित्याचे विशेष काय आहेत तर मराठीमध्ये अभंग ओवीपासून लावणीपर्यंत सगळे प्रकार आपल्याला बघायला मिळतात. खरं, अगदी सगळे. म्हणजे कथा आहे, कादंबरी आहे, कविता आहे, ललित लेखन आहे, नाटक आहे, या ठिकाणी बालसाहित्य आहे, विनोदी साहित्य आहे, अग्रलेख आहेत, संपादक आहेत, स्तंभलेखन आहे, समीक्षा आहेत, प्रहसन आहेत, चरित्र आहेत, आत्मचरित्र आहेत, खंडकाव्य आहेत, शोकांतक आणि सुखांतक अशा प्रकारचे सगळे प्रकारचे साहित्य म्हणजे संत, पंत, तंत तिथपासून ते आत्तापर्यंतच्या आधुनिक सगळ्या साहित्यात अनुवाद साहित्य तेही अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि आणखी एक या ठिकाणी सांगते की मराठी भाषेचं एक विशेष म्हणजे प्रेक्षकांना आवर्जून सांगते की साहित्य संमेलन होणारी अगदी प्रथम पासूनची मराठी भाषा आहे. आता आपण 100व्या साहित्य संमेलनाकडे वाटचाल करतो आहोत. म्हणजे आपण किती जागरूक आहोत. फक्त आपल्याला पुन्हा नव्या पिढीकडे वारसा कसं असतं आपण घराची संपदा आपल्या मुलाला मिळावी, पैसा कमवला तो आपल्या मुलाबाळांना मिळावा हा जसा विचार करतो ना तशी मी जाताना उत्तम भाषा माझं साहित्य मुलांना देईल हा जोपर्यंत आपल्यामध्ये विचार येणार नाही तोपर्यंत आपली मराठी ही संपत्ती किंवा ऐश्वर्य म्हणून पुढे येणार नाही. नक्कीच. मला वाटतं हे खूप चांगल्या पद्धतीने आपण सांगितलं त्या ठिकाणी. आणि अभिजात मराठी भाषा जितकं बोलू तितकं खरंच कमी आहे. तर तुम्ही खरंच दोघी इथे वेळात वेळ काढून आलात आणि इतकं छान आम्हाला सगळ्यांनाच मार्गदर्शन केलं त्याबद्दल संपूर्ण सखी सह्याद्रीच्या टीमच्या वतीने मी आपले मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करते. कारण मराठी बांधवांनी खरंच ही भाषा जपण्याचे प्रयत्न केले पाहिजेत आणि तुम्ही म्हणालात तसं ती पुढे नेण्यासाठी आपणच कौशल्याने उभं राहिलं पाहिजे. आज खरं तर या दृष्टिकोनातून खूप चांगलं मार्गदर्शन आपल्याला मिळालं. आपण कार्यक्रमाच्या सांगतेकडे येतोय पण एका गोष्टीची इथे सगळ्यांना जाणीव करून द्यावीशी वाटते की आज ज्यांनी फक्त रोजगारच निर्माण केला नाही तर अगणित स्वप्न अनेक लोकांना दिली त्या रतन टाटा या ज्येष्ठ उद्योगपतींचं निधन झालं आणि त्याने सारा देश हळहळला. तेव्हा सह्याद्री वाहिनीतर्फे ज्येष्ठ उद्योगपती रतनजी टाटा यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करते आणि वंदन करते. आपण भेटणार आहोत सखी सह्याद्रीच्या पुढच्या भागात एका नवीन विषयासह. आत्ता निरोप घेते. नमस्कार.